कापडणे देवबाने शिवार आहे। ते साधारण माझा मक्की 3 दिवसापासून घरच्या घरी मजुरावी आवरत आहो, पण निसर्गाने अशी काळ घातली की आम्हाला तोंडातून घास हिरावून घेतला आहे। जे मिळणार होतं 6 महिन्याची मेहनत आहे, पण ती आता पाण्याखाली गेली। काय करावं काय सांगावं हे मला कळत नाही। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्याला धुवून काढलेला आहे। धुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात रात्री पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघू शकतो की आपण धुळे तालुक्यातील देवबाने शिवारात आहोत आणि या देवबाने शिवारात जवळपास 3 एकर क्षेत्रावर या शेतकऱ्याने मका हे पीक घेतलं होतं। विशेष म्हणजे मका पूर्ण झाला होता, तो कापून शेतामध्ये वाळवण्यासाठी ठेवण्यात आला होता। मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मका हा पाण्याखाली गेलेला आहे। संपूर्ण मक्याची कणस या ठिकाणी ओली झालेली आहेत आणि त्यानंतर आता ती सडणार आहेत। त्यामुळे या शेतकऱ्याचं जवळपास 3 लाख रुपयाचं नुकसान होणार आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी चाऱ्याचं देखील मोठं नुकसान होणार आहे, कारण याच मक्याचा चारा हा जनावरांसाठी राखीव ठेवण्यात आलेला होता। मात्र काढून ठेवलेले कणीस आणि चारा हा रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भिजला आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे आणि त्यामध्ये संपूर्ण ही जी कणसं आहेत आपण बघू शकतो की शेतकरी आता ती कणसं बाहेर काढतो आहे। जेवढे काही कणसं काढता येतील तेवढ्यातून जर उत्पन्नातला काही खर्च निघाला तेवढा त्याच्या गरजेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। मात्र रात्रीच्या पावसामुळे या शेतकऱ्यांसह अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं असून या ठिकाणचे पंचनामे करावेत आणि आम्हाला मदत द्यावी अशी अपेक्षा आता या भागातले शेतकरी करू लागला आहे। त्यामुळे लवकरात लवकर कृषी खात्याने पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।